श्री गजानन पैरालिसिस व अर्धांग वायु उपचार केंद्र परभनी से उम्मीद की नई किरण। महाराष्ट्र, मराठवाड़ा, कर्नाटक और तेलंगाना के कोने कोने से मरीज अब परभनी आ रहे हैं, सिर्फ एक उम्मीद लेकर कि शायद अब चल सके, बोल सके, जी सके। और यही उम्मीद बनकर सामने आया है श्री गजानन पैरालिसिस व अर्धांग वायु उपचार केंद्र, जहां उपचार करते हैं अनुभवी एक्यूपंक्चर तज्ञ डॉक्टर PM जाधव। हमने बात की एक ऐसे मरीज से जो कई साल से लकवाग्रस्त थे। उन्होंने बताया, मैं सुल्तानपुर, हैदराबाद, बीड़ सब जगह गया, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। परभनी में श्री गजानन केंद्र पर आने के बाद एक हाथ और एक पैर चलने लगा है। अब चलना फिरना शुरू हो गया है और मैं उम्मीद से भर गया हूँ। वहीं एक दूसरे मरीज ने बताया, मुझे खांधे यानी कि शोल्डर में लंबे समय से बहुत दर्द था। एलोपैथिक दवाई ली, लेकिन कोई फायदा नहीं हुआ। एक दोस्त ने बताया कि एक्यूपंक्चर से फर्क पड़ता है, तो मैंने यहाँ इलाज शुरू किया। अब दर्द बहुत कम हो गया है और मैं पहले से काफ़ी अच्छा महसूस कर रहा हूँ। हमारे कैमरे ने कैद किए वो पल जब मरीजों को एक्यूपंक्चर उपचार किया जा रहा था। डॉक्टर PM जाधव खुद उपचार करते हुए नजर आए। आत्मविश्वास, अनुभव और सेवा की भावना से भरपूर यहाँ पर 100% इन बीमारियों का इलाज हो रहा है। कई गंभीर समस्याओं का, जैसे लकवा, अर्धांगवायु, दमा, संधिवात, गर्दन, पेट दर्द, घुटनों व एड़ियों का दर्द, मनकों का विकार, अर्धशिशी, माइग्रेन, पुराना सिर दर्द, एलर्जी, बार बार जुकाम, फ्रोजन शोल्डर, लठपना, मेंदू, मंजा तत्व, मांसपेशी विकार, एपिलेक्सी यानी कि फिट आना, बिना ऑपरेशन इलाज। पुराना लकवा मरीजों में भी फर्क देखा गया है। पता, शिवाजी नगर मराठवाड़ा हाई स्कूल के पास, वसमत रोड, परभनी। संपर्क 9765043727 9975512126। समय सुबह 11 बजे से शाम 8 बजे तक। इस क्लिनिक में न सिर्फ दवा दी जाती है, बल्कि मरीजों को दोबारा जिंदगी की उम्मीद मिलती है। अब आप भी मिलिए, परखिए और राहत पाइए। श्री गजानन पैरालिसिस व अर्धांग वायु उपचार केंद्र, जहां हर कदम उम्मीद की ओर बढ़ता है। क्या हुआ था चाचा तुम्हारे को? पैरलेस। ऐसा है। हाँ, अभी कैसा महसूस हो रहा? अभी अच्छा महसूस हो रहा। कितने दिन से बता रहे तुम? अब 25 तारीख को आए। अच्छा। उसके पहले हम सुल्तानपुर गए। हाँ। वहाँ कुछ फायदा नहीं हुआ। अच्छा। वहाँ कोई देखा भी नहीं, पूछा भी नहीं। उसके बाद ये मालूम पड़ा यहाँ फायदा हुआ। हमारे एक हाथ चालू हो गया, एक पैर चालू हो गया यहाँ आने से। उसका नाम क्या है? मेरा नाम परमेश्वर बाबा साहेब शिंदे है। आपको क्या हुआ था? जी, अभी मेरे को कैसा, मेरे मसल्स पेन कर रहे थे। हाँ। इसकी वजह से मैंने MRI भी किया था और एलोपैथी ट्रीटमेंट भी लिया था, लेकिन उससे कुछ फ़र्क नहीं गिरा। कितने दिन से? ये अभी फ़िलहाल मेरे को 6-7 महीने से प्रॉब्लम थी। अच्छा। लेकिन इसका इलाज नहीं हो पाया। तो अभी कैसा महसूस हो रहा है यहाँ आने के बाद? जैसे मुझे एक मेरा दोस्त था, उसने पहले यहाँ पे ट्रीटमेंट लिया था और उन्होंने मेरे को रेफ़र किया था, सर का नाम। मैं यहाँ पे आया, सर ने मुझे थोड़ा सा गाइडेंस किया और टेस्ट पे उनको पता चला कि बीमारी क्या है, तो उस पर उन्होंने इलाज करना चालू कर दिया। मतलब कितने दिनों में? हाँ, मेरे को यहाँ पे 20 दिन हो रहे हैं आके यहाँ पे। 20 दिन में मेरे को पूरा रिलीफ, मतलब पूरा तो नहीं, लेकिन 70% 80% मेरे को रिलीफ लग रहा है। इस लोगों को क्या मैसेज दिए? यही देंगे सर कि कैसे गोली खाने से अच्छा है कि ये एक्यूपंक्चर थेरेपी बेटर रहेगा। इससे आपको ना तो कोई दवाई खानी पड़ेगी, ना कोई साइड इफेक्ट आपको आएगा और रिजल्ट भी अच्छा है, मतलब बेहतर लगता है, बढ़िया है। सर, मी डॉक्टर PM जाधव, शिवाजीनगर वसमत रोड मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला एक 6 ते 7 महिन्यापासून श्री गजानन पैरालिसिस सेंटर इथे चालू केलेलं आहे। आणि त्याचबरोबर माझा मोबाईल नंबर आहे 9765043727। दुसरा नंबर आहे 9975512126। असे 2 नंबर आहेत। आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे एक 6 ते 7 महिन्यापासून आपण इथे श्री गजानन पैरालिसिस सेंटर चालू केलेले आहे। त्याचबरोबर आपल्याकडे पेशंट हा
परभणीतून नाही आहे, इतर बाहेर जिल्ह्याहून आणि बाहेर राज्यातून पण पेशंट माझ्याकडे चालू झालेले आहेत. आणि बऱ्याच आता मला रश आणि वेटिंगमध्ये पेशंट आहेत, त्यांना मी वेळ दिल्यानंतरच पेशंटला आता इथे बोलवतो. आणि बऱ्यापैकी अर्धांगवायू पेशंट जे पॅरालिसिस पेशंट आहेत त्यांना बऱ्यापैकी म्हणजे 80-90% इथे कव्हर होऊन माझ्याकडून जात असतात. सांगायचं तात्पर्य तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, तर पॅरालिसिससोबत स्पाईन आहे म्हणजे मणका आहे, मानपाट कंबरदुखी आहे, गुडघ्याचा त्रास आहे, तुमचं टाच आहे, विशेष नस दबणे आहे, त्याचबरोबर एक हात आणि एक पाय ते नेहमी दुखत असेल त्याचा पण आपल्याकडे उपचार आहे. त्याचबरोबर त्याची नस दबली असेल त्याचा पण उपचार आहे. दुसरी गोष्ट बाकी तुमच्या चेहऱ्यावर सूज असेल त्याचा पण आपल्याकडे उपचार आहे. तर असे मेजर जे प्रॉब्लेम आहेत, स्पाईन आहे, मणका आहे, असे अनेक आजारात जे पेशंट त्रस्त असतील त्यांनी येऊन एकदा इथे भेट द्यावी. भेट दिल्यानंतर त्यांचं समाधानकारक असा आपण उपचार करून त्यांना ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. दुसरी गोष्ट अर्धांगवायूचे आपण ट्रीटमेंट कशी करतो. अर्धांगवायू हा आजार असा असते, अर्धांगवायूच्या कोणती एक बाजू जी त्यांना स्ट्रोक येत असते, त्यांची उजवी बाजू किंवा डावी बाजू असे स्ट्रोक आल्यानंतर त्यांची एकदम त्यांना जीव नसल्यासारखं, अर्ध्या शरीराला जीव नसल्यासारखं ते शरीर असते. त्यांची हाताची आणि पायाची मुवमेंट म्हणजे हाताचे बोटं किंवा हाताचे पायाचे बोटं यांना मुवमेंट नसतं, म्हणजे हालचाल नसते, म्हणजे नसा त्यांचे भरपूर प्रकारे बंद असतात. त्यांना चालू करण्याचं काम आपण इथे ट्रीटमेंटद्वारे करत असतो. त्यांचं ट्रीटमेंट कोणत्या प्रकारे करतो अर्धांगवायूचं ट्रीटमेंट अशी करतो तर त्यांना 2-2 किंवा 3-3 महिन्याचा कोर्स देतो साहेब. ते कोर्स दिल्यानंतर त्यांना एका कोर्सचे त्याला 10 दिवस लागतात. 10 दिवसामध्ये त्यांच्याबरोबर त्यांना मालिश पण या ऑइलनं करायचं सांगतो आणि बऱ्यापैकी त्यांना रिझल्ट देण्याचं काम आम्ही करत असतो. स्पाईनचं असेल, स्पाईनचं तुम्हाला जे मणक्याचा त्रास असेल त्याला ऑपरेशन करण्याची गरज नाही, किंवा कमरेला त्रास असेल किंवा सायटिका जरी असेल किंवा एक हात एक पाय जरी दुखत असेल किंवा फ्रोजन शोल्डर असेल, नस दबलेली असेल, टाचेचा जरी त्रास असेल तर इथे बऱ्यापैकी तुम्हाला ट्रीटमेंट देऊन किंवा चेक केल्यानंतर सर्व न्यूट्रिशन केल्यानंतर तुम्हाला कोर्स देऊन बऱ्यापैकी कव्हर करण्याचं काम इथे केले जात असते. त्याचबरोबर पेशंटला सुविधा आहे इथे मसाज पण होते, बॉडी मसाज पण आहे, चांगल्या प्रकारे आहे. तुमच्या कमरेची मसाज पण आहे, नशेची मसाज पण आहे, अशा अनेक प्रकारच्या मसाज वेगवेगळ्या प्रकारे मसाज पण आपण इथे केले जातो. खास करून पॅरालिसिस पेशंट हा इथे 90% नाही पण 100% इथे तुम्हाला कव्हर करून आम्ही देण्याची शाश्वती देतो. दुसरी गोष्ट पेशंटला म्हणजे कमी प्रमाणामध्ये कमी फीसमध्ये त्यांचं ट्रीटमेंट देऊन त्यांना समाधानकारक असं ट्रीटमेंट आम्ही देऊ शकतो. इतके बोलून मी माझा ॲड्रेस सांगतो, परत एकदा ॲड्रेस सांगतो. डॉक्टर PM जाधव, माझा मोबाईल नंबर आहे 9765 04 37 27. दुसरा नंबर आहे 99 75 51 21 26. मूळ ॲड्रेस जे आहे मराठवाडा शाळेच्या बाजूला शिवाजीनगर, वसमत रोड, परभणी. धन्यवाद. गंगाखेड़ में हर शनिवार को लगने वाला जानवरों का परंपरागत बाजार इस बार किसानों और व्यापारियों की मायूसी का कारण बन गया। इस शनिवार यानी कि 19 जुलाई को बाजार तो लगा, लेकिन खरीदारों की भारी कमी ने माहौल को बेचैन बना दिया। किसानों की पीड़ा, बिक्री नहीं तो बच्चों की फीस कहां से भरे। लोग पुकार डिजिटल टीम ने जानवर विक्रेताओं, खुरेशी समाज और स्थानीय व्यापारियों से खास बातचीत की। हम किसान लोग जानवर बेचकर ही बच्चों की पढ़ाई, शादी, दवाई और खेत की ज़रूरतें पूरी करते हैं, लेकिन आज तो खरीदार नजर ही नहीं आए। एक बुजुर्ग किसान गंगाखेड़ बाजार में माल बहुत है, खरीदारी नहीं। खुरेशी समाज के व्यापारियों ने बताया कि बाजार में जानवरों की संख्या सामान्य से ज़्यादा थी, लेकिन बिक्री लगभग शून्य रही। कई व्यापारी 100 किलोमीटर से जानवर लेकर आए थे, लेकिन बिना सौदा किए लौटना पड़ा। महाराष्ट्र बंद का असर, कई लोगों का कहना है कि महाराष्ट्र में बुलाए गए बंद का सीधा असर इस बाजार पर पड़ा। ट्रांसपोर्ट ठप, लोगों में असमंजस और बंद की अफवाहों के कारण खरीदारों ने आना टाल दिया। हमारा नुकसान कौन भरेगा? अगर इस तरह जानवर बिकना बंद हो गए तो हम किसान तो खत्म हो जाएंगे। स्थानीय खुरेशी व्यापारी, सरकार से गुहार, स्पष्ट नीति और समर्थन चाहिए। किसानों और खुरेशी समाज ने राज्य सरकार से मांग की है कि ग्राम बाजारों को बंद से छूट मिले, स्थानीय व्यापारी गतिविधियों पर रोक न लगे, बाजार व्यवस्था को नियमित और सुरक्षित रखा जाए।
गेले जनावर याचे बंद केलेत, मग आम्ही शेतकऱ्यांना बैल कुणाला ऐकावे? घरी खुरपणाचे पैसे द्यायचे, खाताचे पैसे द्यायचे, अनेक लेकराच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत. हा कशा करावं आम्ही? आता कोण म्हातारा बैल आज घरी म्हातारा कोण होऊ त्याला बैल? हा तुम्ही गाय देऊ नका, गायीच्यावर बंदी घाला बेशक. हा गाय बंद करा, गायीवर अन्याय करा तर तुम्ही जेलमध्ये टाका त्याला. पण बैलाला म्हशीला जमल कसं? हा जमल कसं? पण घ्यावं कोण? हा हे जर घेणार तर घेईल कोण? त्याला फुकट सोडून द्यावं लागतील मला जनावरी. आणि गोशाळा कशाला काय? गोशाळा सरकारने कशाला काढली? फक्त डंगरे जनावर मिळायला. कारण गोशाळा बाहेरले जनावर शेतकरी व्यापारी धरून काही गोशाळेत घालाय घातलीत का? नाही घातली. गोशाळेवाले काय करलेत की जाणीवपूर्वक या ठिकाणी खाटीक समाजाला पकडण्यात, खाटीक समाजाला नाही हार समाजाला गोशाळेची गाडी विक्री करीत असेल हे टँकर धरून किंवा ऑटो धरून त्यांना पकडून काय करायचं साहेब? गोशाळेवाले 3 बजरंग दलाची 4 पोर रस्त्याला उभा करालेत, गळ्यात रस्त्या टाकून 3 बैल धरालेत, पोलीस वाल्याला फोन करालेत, पोलीस वाला आलाय, दोघं मिळून चालीत गोशाळेला घालायचं 20,000 रुपये खिशात घालालेत. हे व्यापारी मरून चाला इकडं. हा म्हणजे बैल सावरवाला 3 वर्ष झाला आहेत. आता बैल आहेत का? म्हणजे 6 बैल म्हणजे धरलेली. तुम्ही पोलिसात गुन्हा दाखल केला, पेशा केल्या, जजने त्याच्यासारखा निकाल दिला. म्हणजे बैल माझ्या नावाची दाखले असून म्हणजे हे जाणीवपूर्वक याचा व्यवसाय चाला. ही गोशाळा नाही, ही व्यापाऱ्याची घर. परभणी जिल्ह्यामधला गाजलेला बाजार गंगाखेड शहराचा जे जनावरांचा बाजार आहे, बाजारामध्ये जनावर तर भरपूर आहे, परंतु खरेदी विक्रीवर जे खुरीची बिरादरीने जे मंच जे ऐलान जे पुकारलं, जे फक्त परभणी जिल्ह्यामध्ये नाही टोटल महाराष्ट्रामध्ये जे आहे. आणि याचा जे परिणाम आहे ते सर्वात अगोदर जे आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांच्यावर जे परिणाम पडायला आहे. त्यांचं म्हणणं काही असं आहे की बाबा आम्हाला जे दवाखान्याला पैसे लागायले किंवा आमच्या लेकरांना शाळेसाठी पैसे लागायले, आता हे देणार कोण? आम्हाला खात्याला पैसे लागणार आहे. तर याच्यावर ते सर्वात मोठा त्यांच्यावर जे, आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जीवाची बळी द्यायची आहे. तर याचा जबाबदार कोण राहणार आहे? जर एखाद्या शेतकरीनं त्याच्यावर संकट आलं आणि त्याचं जनावर जर नाही विकल्या गेल्या तर त्याचा जबाबदार राहणार कोण? तर त्याचा जबाबदार प्रशासन राहणार आहे का? की 1965 मध्ये जे तर फक्त गोहत्या बंदी केलेली होती, त्यानंतर त्यानं वंश तोडलेला आहे आणि त्याच्यानंतर ते लाल आणि ते बंदी टाकली, हरकत नाही. मग जेव्हा चालू होता तर काळाला सुद्धा त्यांना धरलेलं आहे. तर आमची इतकीच मागणी आहे की बाबा ते खुरीची बिरादरीकडून आणि माझ्या मुस्लिम समाजाकडून व संपूर्ण शेतकरी बांधव जे व्यापारी वगैरे आहे त्यांच्याकडून एक विनंती आहे की प्रशासनाने याच्यावर जे तर गंभीरतेनं निर्णय घेऊन 1 तारखेच्या अगोदर याला न्याय देण्यासाठी त्यांना काम करावं. अन्यथा खुरीची बिरादर शेतकरी सोबत आम्ही जे आता संपूर्ण खंबीरपणे उभे आहो. आणि व जर यानं नाही केलं तर आम्ही जनावरांसोबत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेणार आहे. इतकं बोलून मी माझे शब्द बैल कुठे ऐकावं? आम्ही धरायचे लोक कशामुळं ते काय कापी करायचं म्हणून धरायचे लोक आम्ही ऐकायचे कुठं? आता आम्हाला लोक देणे घेणे आहेत, आम्ही याच भरायचे लोक. शेतकरी घेणार का? शेतकरी कोणाला ऐकावं? आता मला सांगा ना, बाजारच बंद केलेत आमचे. शेतकऱ्याला ऐकावं कुठं आम्ही कोण्या माणसाला? आता काय मागणी आहे तुमची? आम्ही म्हणतो की बाजार चालू करावं. बाजार तर चालूच आहे हो. कुठं बाजार बंद आहेत? गाड्या अडवलेत ना वाटणं धरायला तर कसा माल आणावं? व्यापारी येणार बाजारला. हा एक व्यापारी येणार बाजारात. खुरीची समाजानं बंद पुकारल्यामुळे ह्या बाजारावर परिणाम झाला. हा बाजार सुरू करावा, आम्हाला माल विकावं लागतं, लोक देणं घेणं असते. काही बाजार सुरू करण्या, आता मी ऑफलाईन बोलतो, बंद करा थोडं. की देशामध्ये गौहत्या बंद आहे देशामध्ये. महाराष्ट्रामध्ये खुरीची समाजानं त्याच्या बंदच्या पुकारल्यामुळे हे बंद करून टाकले सगळं. हो मग इकायचा विपरीत परिणाम झालाय. आता गोवंश हत्या जेवढे बी आहेत आता बैल हे शाळेमध्ये टाकायचे, ह्याचा परिणाम असा झालाय की शेतकऱ्यावर परिणाम व्हायलाय. त्याचा काहीतरी पर्याय तरी काढा किंवा मग नसता मग हे चालू करा म्हणायचं. चालू करा नाही पर्याय काढा, चालू करा बाजार. की आम्हाला लोकांचे काही देणं घेणं असतंय काही आमच्या मागं. कुठं बैल गाव काय करावं? गाडी वाटून धरायली तर गौशाळेमध्ये टाकायली ते इकायली पुन्हा. आणि गौशाळेवाल्याला काही फायदा आहे का? त्याचा फायदा आहे तेव्हा काहीच गाडी काय काही असतं त्याचा फायदा. गाड्या धरायली बजरंगदलचे पोरगे हिंदूला त्रास सुलतान कुरेशी गंगाखेड बिरादरीचं सदर बोलतो. आज आम्ही बाजारमध्ये खरेदी विक्री बंद केली
घ्यायचं नाही, विकायचं नाही असं आम्ही ठरविलं. आम्हाला जे त्रास होत आहे त्याच्यामुळं जे लोक जे माल धरायलेत, हाणायलेत, पैसे घ्यायलेत हिसकाटून, मोबाईल घ्यायलेत आणि विनाकारण त्रास द्यायलेत. सरकारनं ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावं आणि शेतकरीला बी त्रास व्हायले. जे बैल आहेत बिगर कामाचे ते बैल काय करणार आहे शेतकरी? आम्हाला घेऊ देणार, विकू देणार, ते लोक जे त्रास द्यायलेत आम्हाला विनाकारण, ह्याच्याबद्दल आम्ही समजे समाजानं बंद केलं. खरेदी विक्री समजा बंद केलं आणि जवळ सरकार आम्हाला याचा निर्णय देत नाही तवर आम्ही असंच बेमुदत बंद ठेवणार आहे. विक्री खरेदी काय करणार नाहीत, काय नाही. आणि जे माल जे आमचं धरायलेत, माल जे आमचं धरायलेत ही लोक गाड्या जे अडवायलेत, मारायलेत, हे करायले, ह्याच्यावर शासनानं काहीतरी ॲक्शन घ्यावं आणि आम्हाला मोकळं करून टाकावं. त्यावर आम्ही आंदोलन करणार आहे.